अगदी कमी खर्चात, कमी साहित्यात एकदम परफेक्ट मस्त अशी दाणेदार मलाई कुल्फी बनवण्यासाठी खूप जास्त मेहनतीची गरज नाही आणि फक्त 3 साहित्यामध्ये बनून तयार होते. नमस्ते, मी सत्या. सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर ही दाणेदार मलाई कुल्फी बनवण्यासाठी फक्त आपल्याला 1 लिटर दूध लागणार आहे. तर मी एका जाड तळाच्या कढईमध्ये फुल फॅट म्हैशीचे 1 लिटर दूध घेतले. आता या दुधामध्ये 1 चमचा घातला आणि मीडियम फ्लेमवरती उकळी येण्यासाठी ठेवून दिलं. दुधाला चांगली उकळी येईपर्यंत आपण या कुल्फीसाठी लागणारी एक पेस्ट बनवून घेऊ. तर एका वाटीमध्ये मी 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि यामध्ये 5 ते 6 चमचे नॉर्मल टेम्परेचर असणारं दूध ऍड केलं आणि कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या बनू नयेत यासाठी दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. जर तुम्ही उपवासाला कुल्फी खाणार असाल तर कॉर्नफ्लॉवर ऐवजी दुधामध्ये 4 ते 5 चमचे दूध पावडर ऍड करून याची पेस्ट बनवू शकता. त्यानंतर पहा, मी रात्री 15 ते 20 बदाम भिजण्यासाठी ठेवले होते. कारण बदाम चांगले भिजले गेले की याच्या साली काढता येतात. त्यामुळे रात्रभरासाठी बदाम चांगलं भिजवून घ्यायचं आणि या भिजवलेल्या बदामच्या साली काढून घ्यायच्या. हे सर्व करत असताना दुधामधून अधूनमधून चमचा फिरवून घ्यायचा, म्हणजे दूध तळाला लागत नाही. आणि दुधाला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये मी 1 चिमूट केसरच्या काड्या टाकल्या. केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण केसरमुळे कुल्फीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही छान येते. त्यानंतर यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने फक्त 2 चमचे साखर ऍड केली. तर कुल्फीला मस्त असा कलर आणि स्ट्रक्चर येण्यासाठी आपण यामध्ये नंतर वेगळ्या पद्धतीने साखर ऍड करणार आहोत. म्हणून सुरुवातीला फक्त 2 चमचे साखर घातली. त्यानंतर मिक्सरमध्ये साली काढून घेतलेले बदाम ऍड केले आणि यामध्ये 2 पळ्या कढईमधील दूध ऍड केले. आता याचीही मिक्सरवरती चांगली पेस्ट बनवून घेऊ. त्यानंतर इकडे दूध पहा, जवळपास 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आटलं गेलं आहे, म्हणजे जवळपास पाव लिटर दूध आटलं आहे. आता यामध्ये आपण बनवून घेतलेली कॉर्नफ्लॉवरची पेस्ट ऍड करू. ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट दुधामध्ये ऍड केल्यानंतर पळीने दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेली बदामची पेस्टही ऍड करायची. आता कॉर्नफ्लॉवर पेस्ट आणि बदाम पेस्ट ऍड केल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि स्लो फ्लेमवरती दुसऱ्या गॅसवरती हे दूध ठेवून देऊ आणि दुसऱ्या बाजूला आपण यामध्ये घालण्यासाठी साखरेचं कॅरमल बनवून घेऊ. तर हे कॅरमल बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे साखर घेतली. मेजरमेंटच्या कपने जर ही साखर मोजायची झाली तर ही साखर आणि दुधामध्ये टाकलेली साखर मिळून अर्ध्या कपाला थोडीशी कमी साखर भरते. आता या साखरेचं कॅरमल बनवण्यासाठी साखर स्लो टू मीडियम फ्लेमवरती एकसारखी अशीच, म्हणजेच पाणी न घालता हलवून घ्यायची. हाय फ्लेमवरती जर साखर वितळली तर एकसारखी वितळली जात नाही. त्यामुळे स्लो टू मीडियम फ्लेमवरती साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची. थोड्या वेळातच ही साखर वितळली जाते. लगेचच गॅस बंद करायचं आणि हे आपलं साखरेचं कॅरमल बनवून तयार झालं आहे. आता हे कॅरमल लगेचच या दुधामध्ये ऍड करायचं आणि दुधामध्ये कॅरमल ऍड करत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आता कॅरमल दुधामध्ये ऍड केल्यानंतर दुधामध्ये हे चांगलं विरघळून घ्यायचं आणि परत एकदा दुधाला मस्त असा दाटसरपणा येईपर्यंत, म्हणजे जवळपास 5 मिनिटं दूध चांगलं आटवून घ्यायचं. आणि ही पहा, मस्त अशी दाणेदार दाटसर रबडी बनून तयार झाली आहे. तर पहा, इतपत दुधाला दाटसरपणा आल्यानंतर गॅस बंद केलं आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ऍड केली. चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता ही रबडी पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत बाजूला ठेवून द्यायची. अधूनमधून अशा पद्धतीने चमच्याने फिरवून घ्यायची, म्हणजे यामध्ये गाठी बनत नाही. आणि थंड झाल्यानंतर रबडी पहा, मस्त अशी दाणेदार आणि अजून जास्त दाटसर बनली आहे. आता ही रबडी तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये, म्हणजे कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून ठेवू शकता. पण सर्वांच्या घरी कुल्फीचे मोल्ड अवेलेबल नसतात, त्यामुळे अशा पद्धतीचा एखादा डब्बा घ्यायचा किंवा छोटे छोटे घरामध्ये जर ग्लास असतील तर ते ग्लास घ्यायचे आणि यामध्ये ही रबडी भरायची. तुमच्याकडे जर चहाचे काचेचे ग्लास असतील त्यामध्येही तुम्ही ही रबडी भरून कुल्फी बनवू शकता. आता हे रबडी भरलेले जे ग्लास आहेत त्याला वरून अशा पद्धतीने फॉइल पेपर लावून घ्यायचा आणि या फॉइल पेपरच्या मध्ये चाकूने छोटासा कट मारून घ्यायचा.
आणि हा जो कट मारलेला भाग आहे तेथे चमचा लावायचा. तर हे 2 ग्लासची मी कुल्फी बनवणार आहे, त्यामुळे 2 ग्लासला चमचा लावून घेतला आणि सगळ्यात छोटा जो ग्लास आहे त्याला मी चमचा लावलेला नाही. आणि हा जो चमचा न लावलेला ग्लास आहे तो फ्रीजरला न ठेवता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि हे चमचा लावलेले 2 कुल्फीचे ग्लास आणि हा डब्बा मी फ्रीजरला ठेवणार आहे. त्यानंतर या कुल्फीच्या डब्यावरती तुम्ही फॉईल पेपर ऐवजी रॅपर पेपर लावून घेतला तरीही चालू शकतं. आता हे कुल्फीचे 2 ग्लास आणि डब्बा फ्रीजरला ठेवून दिला आणि 8 ते 10 तासानंतर फ्रीजरमधून काढून घेतला. आणि कुल्फी पहा किती मस्त तयार झाली आहे. यामध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमलेले नाही, कारण दूध आपण चांगलं आटवून घेतलं होतं. पण जर दूध चांगलं आटलं गेलं नाही तर या कुल्फीमध्ये आईस क्रिस्टल जमतात. आता या छोट्याशा वाटीमध्ये आपण जी रबडी भरून ठेवली होती, ही रबडी आपण फ्रीजरला न ठेवता फ्रीजमध्ये ठेवली होती, त्यामुळे फक्त दाटसर रबडी तयार आहे. आता या छोट्या वाटीतील रबडी कुल्फी न बनवता फ्रीजमध्ये ठेवली होती, कारण आपण थैल्यावरती कुल्फी खाण्यास गेल्यानंतर ही तयार कुल्फी रबडीमध्ये डीप करून खाण्यास खूप मजा येते ना. ही कुल्फी रबडीमध्ये डीप करून खाण्याची मजा आज आपण घरामध्येच घेणार आहोत. त्यानंतर मी येथे 10 ते 12 पिस्ते, 1 चमचा पंपकिन सीड्स आणि 2 ते 3 बदाम चॉप करून घेतले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स चॉप करून घेऊ शकता किंवा स्किपही करू शकता. त्यानंतर पहा, हा कुल्फीचा डब्बा पाण्यामध्ये थोडासा डीप करून घेतला म्हणजे कुल्फी पटकन डब्यातून निघते. आता या कुल्फीचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे छोटे स्क्वेअर कट करून खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने गोल आकारामध्ये कट करून घेऊ शकता. आता या कट करून घेतलेल्या कुल्फीवरती आपल्या आवडीप्रमाणे चॉप करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकायचे. त्यानंतर आपण ग्लासमध्ये बनवून घेतलेली कुल्फी ही ग्लासमधून काढून घेऊ. तर आपण साखरेचं कॅरमल बनवून घेतलं, त्यामुळे कुल्फीला किती सुंदर कलर आला आहे पहा. आता एका ग्लासमध्ये आपण फ्रीजमध्ये रबडी ठेवली होती ना, ती रबडी एका बाउलमध्ये काढून घेतली आणि ही कुल्फी आहे ना, या रबडीमध्ये अशा पद्धतीने डीप करून खाण्यात खूप मजा येते. आता या डीप केलेल्या कुल्फीवरती थोडेसे चॉप ड्रायफ्रुट्स टाकायचे, म्हणजे कुल्फी खाता खाता ड्रायफ्रुट्स दाताखाली आले ना, कुल्फी अजून जास्त टेस्टी लागते. पण हे चॉप केलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते अगदी बारीक आणि पातळ चॉप केलेले असावेत. आणि हे कुल्फी पहा ना, किती मस्त दाणेदार मलाई कुल्फी. पाहताच क्षणी खाण्याची इच्छा झाली ना. आणि या कुल्फीमध्ये आपण ना खवा वापरला ना कंडेन्स मिल्क, तरी सुद्धा कुल्फी पहा किती मस्त दाणेदार, क्रीमी, मलईदार आणि मुख्य म्हणजे या कुल्फीमध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमलेले नाहीत. चला तर ही कुल्फीची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. परत भेटू, तोपर्यंत बाय बाय.